राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर 125 पंचायत समित्यांचा निकाल हा जाहीर होतोय। राज्यभरातून या निकाल आता समोर येताना पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी महायुती विजयी होताना दिसून येते, तर काही ठिकाणी ठाकरे गटही तोडीस तोड देते। आता यातच अंबई जिल्हा परिषद गटातून आमिर सत्तार विजयी झाल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते। तर आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा आमिर सत्तार हा विजयी झालेला आहे। अतिशय महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। अंबई जिल्हा परिषद गटातून आमिर सत्तार विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। तर एकंदरीतच आज सर्व वरिष्ठ नेत्यांची जी प्रतिष्ठा पणाला लागली होती त्याचा निकाल आता हळूहळू समोर येताना दिसून येतोय। अनेक ठिकाणी महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, हे वेगवेगळ्या समीकरणाने लढले होते। यातच अब्दुल सत्तार यांच्या मुलाबाबत ही अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, अब्दुल सत्तारांना अतिशय मोठा विजय म्हणावा लागेल, कारण अब्दुल सत्तारांचा मुलगा हा विजयी झालाय। काय अधिक माहिती? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली होती। अंबई गटामधून त्यांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती। त्यानंतर त्या ठिकाणी भाजपाने मोठी ताकद जी आहे ती अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लावली होती, कारण अब्दुल सत्तार यांनी सुरुवातीला युती नाकारली होती आणि मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती यामध्ये होणार होती। मात्र अब्दुल सत्तार यांच्या मुलाला ज्यावेळी उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी थेट त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ताकद लावल्याची पाहायला मिळाली होती। शिवसेनेचे मुख्य नेते जे आहेत ते देखील त्या ठिकाणी त्यांनी आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर अब्दुल सत्तार यांचा मुलगा जो आहे तो आता विजयी झालेला आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण पाचोड गटामधून संदीपान भुमरे यांचा पुतण्या देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता, तो देखील आता विजयी झालेला आहे। त्यामुळे आता जे मोठे नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यांचे आता उमेदवार जे आहे ते विजयी होताना पाहायला मिळत आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचाच विजय जो आहे तो होत असल्याचा पाहायला मिळत आहे। आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 52 याचा आघाडीवरती जे आहे असल्याचं पाहिलं। महायुती यामध्ये भाजपाचे 16 जागेवरती जिल्हा परिषद सदस्य आघाडीवरती आहे। त्याचबरोबर शिंदेचे शिवसेनेपैकी 18 सदस्य जे आहेत ते आघाडीवरती आहे। युबीटीचे 6 आहेत, एनसीपीचे 4 उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असल्याचे पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे एमआयएमने देखील एका ठिकाणी खातं खोलल्याचं माहिती मिळत आहे। तर 3 ठिकाणी अपक्ष उमेदवार देखील आघाडीवरती असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर विजयाकडे सध्या भाजप असेल, शिवसेना असेल यांनी वाटचाल केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा जल्लोष जो आहे तो देखील आता महायुतीचे पक्षातील नेते करत असल्याचे पाहायला मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आता शिवसेना आणि भाजप या दोन्हीचा बहुमताचा आकडा जो आहे तो जवळपास डिक्लेअर होत आल्याचा माहिती देखील मिळत आहे। त्यामुळे सध्या जर पाहिलं गेलं तर मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे। सध्या अनेक भागांमध्ये जर पाहिलं गेलं तर शिंदे शिवसेना आणि भाजप या दोघांची चांगली ताकद असल्याची आपल्याला पाहायला मिळते। अंकिता, निश्चित विजय, खरं तर तुम्ही जिथे उभे आहात तिथे मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते दिसून येते। या कार्यकर्त्यांशी संवाद साधता येऊ शकतो का? नक्कीच अंकिता, जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत। थेट त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूयात। सध्या जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे तो जल्लोष या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले असल्याचं देखील सांगितलं जातं। त्यामुळे आता या ठिकाणी मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जिल्हाभरामध्ये जो आहे तो शिंदे शिवसेना आणि भाजपाचे जे आहे ते उमेदवार विजयी होत असल्याचे आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि त्यामुळे या ठिकाणी गुलाल जो आहे तो देखील उधळला जातो। विजयी उमेदवाराचे काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत। मात्र सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते मोठा जल्लोष जे आहे ते कार्यकर्ते करत असल्याचे पाहायला मिळते। आणखी निश्चित विजय, या संदर्भातले अपडेट आम्ही घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ही मोठा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये सध्या दिसून येते, कारण आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा हा विजयी झालेला आहे। आमिर सत्तार अंबई जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्याची मोठी अपडेट ही संभाजीनगरमधून समोर येते। त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशा पद्धतीने काहीसं समीकरण दिसून आलं होतं। मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि जिल्हा परिषद गटातून आता आमिर सत्तार, जे अब्दुल सत्तार यांचे पुत्र आहेत, ते विजयी झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकंदरीतच आज 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्या निवडणुकांचा निकाल हा आता समोर येतोय। खरं तर हे चित्र काहीसं आता स्पष्ट झाल्याचं दिसून येतोय। महायुतीला पुन्हा एकदा कल मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ठाकरे गट, त्याचबरोबर राष्ट्रवादीनं, शरद पवार गटानं ही बऱ्यापैकी पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवल्याचं चित्रही काही ठिकाणी पाहायला मिळतंय।